सातारा जिल्ह्यामध्ये पावसाचा जोर कायम असून धरणांच्या पाणी पातळीमध्ये झपाट्याने वाढ होतीये। 10 टीएमसी क्षमतेचं कन्हेर धरण 90% भरलंय आणि त्यामुळे धरणाचे दरवाजे उघडून 1000 क्युसेक आणि पायथा वीजगृहामधून 600 क्युसेक असा एकूण 1600 क्युसेक पाण्याचा विसर्ग वेण्णा नदीपात्रामध्ये सुरू केला गेलाय। संभाव्य परिस्थिती लक्षात घेऊन वेण्णा नदीकाठच्या गावांना प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे। सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागामध्ये गेल्या 2 दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत आहे। मी सध्या उभा आहे साताऱ्यातीलच कोयना धरणाचं जे बॅकवॉटर आहे शिवसागर जलाशय बामनोली येथील। या ठिकाणी आपण बघू शकता मोठ्या प्रमाणात आता या धरणांच्या पाणी पातळीमध्ये झपाट्याने वाढ होताना पाहायला मिळते। आज जे साताऱ्यातील कन्हेर धरण आहे हे देखील 90% भरल्याचं प्रशासनाकडून सांगण्यात आलेलं आहे आणि या धरणातून देखील आता सांडव्यावरून 1600 क्युसेसने पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आलेला आहे। प्रशासनाच्या मार्फत देखील नदीकाठच्या गावांना देखील सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे। नदीकाठच्या गावातील जे लोक आहेत त्यांनी देखील नदीपात्रात उतरू नये असं देखील आव्हान प्रशासनाच्या मार्फत करण्यात आलेलं आहे। एकंदरीतच बघायला गेलं तर सातारा जिल्ह्यातील सगळी जी धरणं आहेत ती भरण्याच्या मार्गावर आहेत, त्यामुळे शेतकरी वर्गामध्ये देखील मोठ्या प्रमाणात आनंदाचं वातावरण पाहायला मिळते। तर दुसरीकडे बघायला गेलं तर सातारा जिल्ह्याचा जो पूर्वेकडचा भाग आहे, मान असेल, खटाव असेल, मसवड असेल, या भागामध्ये देखील अद्याप पाऊस पडत नाहीये। पावसाची प्रतीक्षा शेतकऱ्यांना लागून राहिलेली आहे। एकंदरीत या संपूर्ण पार्श्वभूमीवर बघायला गेलं तर शेतकरी वर्गामध्ये चिंतेचं वातावरण आहे। पश्चिम भागामध्ये मोठ्या प्रमाणात गेल्या 2 दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत आहे। कॅमेरामॅन ओंकारसह मी साई सावंत, पुढारी न्यूज, सातारा।